हाँ नाव मिले तर येताना आपण हे गेट ओपन होतं, आत्ता हे क्लोज केले, इथून आपण जाऊ शकत नाही. त्यामुळं आपल्याला आता नमस्कार मित्रांनो, मी ऋषी. आज मी चाललोय पैठणमधल्या नाथसागर डॅमला, जो की माझा फर्स्ट टाइम एक फुल ब्लॉग असणार आहे, ज्यासाठी मला तुमचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. सो लेट सी, बघू. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे डॅमवरची पण व्हिज्युअल्स, आणि आपण कुठेतरी ब्रेकफास्ट पण करू, कारण मी सकाळपासून ब्रेकफास्ट पण नाही केलेला मित्रांनो. मित्रांनो, रस्ता बघू शकता, किती भंगार रस्ता आहे हा. आणि याच्या मागं सुद्धा इतका भयंकर रोड होता. मित्रांनो, 12-15 किलोमीटर लांब आल्यानंतर हा रोड मिळालाय. हा रोड भेटलाय असा, जिथे मी गाडी चालू शकतो आणि तुम्हाला ब्लॉग पण दाखवू शकतो. तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही? खाली. आणि आपला फेवरेट रोड मित्रांनो चालू होत आहे आता. इथून पुढे आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. लेफ्ट घेतलं दाखवतो एकदम secure. बघू शकतो. आणि मित्रांनो, याच्या पलीकडे आपल्याला डॅम मिळणार आहे, बट आपल्याला हा रोड क्रॉस करून जावा लागणार आहे. लेट्स सी. मित्रांनो, आपण सकाळपासून काही नाश्ता केलेला नाही. लेट्स सी, आपण पैठणमध्ये एक हॉटेल बघतोय, तर ते आपण ओपन असेल तर आपण तिथे जाऊन नक्की नाश्ता करू, नाहीतर दुसरा ऑप्शन. लेट्स सी. डॅम बघू शकता तुम्ही मित्रांनो, थोडासा दिसतोय. आपण जवळ आले आता डॅमच्या. Construction still going. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला जायचंय या साईडला, पण आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी जातोय या साईडला. आणि आपण येऊ परत एक
30 मिनिट्स 45 मिनिट्स मध्ये. ओके, रोड बघू शकताय, स्टील किती भंगार रोड आहे. आणि 30 किलोमीटर्स मध्ये ऑलमोस्ट 27-28 किलोमीटर असाच रोड आहे मित्रांनो. डॅमला बघू शकता पाणी ठीकठाक. ओके, सो आपल्याला हा ब्रिज दिसतोय, तो ब्रिज क्रॉस ओव्हर करून जायचं मित्रांनो. आय शो यू होल जर्नी. ओके, सो ब्रिज क्रॉस करतोय, पाणी ठीकठाक पण आहे. We are crossing this bridge. ओके, सध्या ब्रेकफास्ट पॉईंटचा टायमिंग 12 वाजेपर्यंत असतो मित्रांनो. वी आर ऑलरेडी आय थिंक लेटच होईल. भेटतं की नाही भेटतं बघू, नाहीतर आपल्याला दुसरा ऑप्शन तर बघावंच लागणार. आय होप तो ब्रेकफास्ट पॉईंट आपल्याला भेटला पाहिजे मित्रांनो, कारण सिरियसली ब्रेकफास्ट खूपच टेस्टी आहे तिथला मित्रांनो. कारण मी 4-5 वेळा तिथला ब्रेकफास्ट ट्राय केलेला आहे. तुम्ही पण जर कधी पैठणला आले तर त्या पॉईंटवर नक्की जा. जर ते चालू असेल तर मी तुम्हाला एक्झॅक्टली लोकेशन पण सांगेन आणि ॲक्च्युअल फूड रिव्ह्यूज. वी आर जस्ट 5 minutes away. Dogeshwar. गुजर गाड्या तुम्हाला खूप बघायला भेटतील मित्रांनो गावामध्ये. देखील भाडे मारायला खूप इझी. अँड दिस इज माय ओल्ड फ्रेंड्स. असं तो ब्रेकफास्ट पॉईंट तो लेफ्ट साईडला आहे. आय होप तो भेटेल आपल्याला. बघूया. ओके, तो यस, दिस इज द पॉईंट. सो मित्रांनो, आपला ब्रेकफास्ट झालाय. जबरदस्त ब्रेकफास्ट झालाय, मस्त. आता आपण चाललोय डॅम कडं. बघू, डॅम कडे जाणारा रस्ता अजून पण ओपन केली जात. लास्ट टाइम आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस रोड तो ब्लॉक होता.
ऑफ रोड होता पण असा गेलो. सो आता बघू आपल्याला तो रोड भेटतोय की नाही भेटतोय. तर तुम्ही पण जर ना कधी पैठण मध्ये आले ना तर बस स्टँडच्या जवळच गणेश नाश्ता सेंटर म्हणून आहे. तिथे नाश्ता जरूर ट्राय करा मित्रांनो. इकडे पण टेस्ट केलंच. तुम्ही जेव्हा पण इथं पैठणला येऊन किंवा डॅमला पण येतो ना तुम्ही नाश्ता करायला खास करून त्याच हॉटेलला जातो. ऍक्च्युली ते हॉटेल नाही बट तिथं जा मित्रांनो. प्रमोट नाही करत आहे बट जेन्युअनली खूप जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो. बघा तुम्ही डॅमचे दरवाजे इथून तुम्ही बघू शकता. आपल्याला डॅमच्या पलीकडे जायचंय आणि आपल्याला इथून घ्यायचं लेफ्ट. सो वी विल लेफ्ट. तुम्ही अगोदर बघितलाय डॅम त्यामुळे मी डायरेक्टली रोडवर घेतो आता गाडी. मित्रांनो डॅमवर तर आपण आलोय पण इकडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळं लोकांची आज काहीच गर्दी नाही आहे. तुम्ही बघू शकता एक तर माझ्याशिवाय इथं कुणीच नाही. पण मी तुम्हाला नक्कीच हा डॅम दाखवतो. माझ्या पाठीमागं बघू शकता मित्रांनो डॅम. आणि मी तुम्हाला त्याचे ॲक्च्युअल फुटेज पण दाखवतो. हा तो रोड बघू शकता मित्रांनो तुम्ही जिथून आपण आलो होतो. झूम करून दाखवतो मी तुम्हाला. आणि हाच तो रोड. जो त्या ब्रिजवर कनेक्ट होतो. आणि कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळं आपल्याला इथं काही खायला पण मिळणार नाही. सो आणि आपण इथं खाली पण जाऊ शकत नाही कारण सगळे रोड्स इथं जे पण खाली जायचे मार्ग होते ना ते सगळे यांनी बंद करून टाकले. त्यामुळं आपण आपल्या बाईककडे जाऊ फर्स्ट. कारण ती गेट तुम्ही बघू शकता. त्या गेटच्या पलीकडं पण आपण खरा रोड तर त्या साईडला आहे मित्रांनो पण आपण तिकडं जाऊ शकत नाही. त्यामुळं आपण आलोय आपल्या बाईककडं. आपल्याला आता इथून म्हणजे इथून नाही इथून खाली जायचं आहे. खालून मग आपण त्या रोडने वापस आपण आपल्या घरी जाणार आहोत. तर मित्रांनो मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दाखवायचा प्रयत्न करणार होतो आज. म्हणजे मला दाखवायचं होतं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पण आज त्या पॉसिबल नाहीत. तर आपण नंतर कधीतरी परत ह्याच टूरवर येऊ आणि मी तुम्हाला दाखवेल त्यावेळेस पैठणचा डॅम आणि इथली खाली छोटीशी एक खाऊ गल्ली पण आहे मित्रांनो. मी ती तुम्हाला पण दाखवेल कधीतरी. बट तेच कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे आपण सध्याला ते दाखवू शकत नाही. तर चला आपण जाऊ खाली आणि एकदा तुम्हाला बॅक साईडला पण दाखवतो डॅम इट. चला जाऊ खाली. तर येताना आपण हे गेट ओपन होतं. आत्ता हे क्लोज केलं. तिथून आपण जाऊ शकत नाही. त्यामुळं आपल्याला आता जो रोड पण जिथून आलो वरतून हा तर ह्या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे. तर बघूया आता कारण गेट
ओपन होत नाही. गेट ओपन करत नाही आहेत किंवा गेट ओपन होत नाही असं ते म्हणतायत. ठीक आहे सर. सो तर आपल्याला त्यांनी खाली जायला बॅन केलं किंवा तिथून आपण जाऊ शकत नाही वापस रिटर्न. तर त्यांनी असं सांगितलं की हाच रोड वरतून आपण फॉलो करून मेन रोडला पण पोहोचू शकतोय. तर हे तर मी फर्स्ट टाइमच बघतोय. आता काय साईडला तुम्ही बघू शकता तोच डॅम, तोच रोड आणि आपली तीच बाईक. बघूया किती लांब आहे तो रोड आपल्याला. तिथून आपण परत पुन्हा वापस आपल्या डेस्टिनेशनला जाऊ शकतो. या रोडनी मला वाटतं आपल्याला खाली जायचं कदाचित. बघूया पुढून रोड असेल तर आपण अलग लेवलची न बघतो. जाताना आपल्याला उलट ठेवलं आहे. येताना ते बोलते की तुम्ही तिथून जाऊ शकत नाही आणि हे ते. आय गेस की इथे खाली छोटा रोड जातो. आय गेस आपण इथून जाऊ शकतो. मी इथून खाली जातो आणि तुम्हाला ओके. सो आपण इथून चाललोय खाली. बघूया आता हा रोड पण कुठं खाली घेतला. इथं तसं तर कोणी कुत्र दिसत नाही माझ्याशी. ओके, इथून पण एक खाली रोड आहे. आय डोंट नो की हा कुठे जातो. आपण ह्याच रोडने कंटिन्यू करून बघू. टोटली एकदम अफगाणिस्तानला आल्यासारखं वाटतंय मित्रांनो. की यार इथून पण एक खाली रोड आहे. पण आय गेस पुढून पण मिळेल आपल्याला रोड. नाही मिळाला तर आपण वापस रिटर्न टू द जर्नी, रिटर्न टू द रोड, नॉट जर्नी. बट आय फील की यार आपण त्याच रोडने बॅक रोडने परत जायला पाहिजे होतं. बरंच पुढं आल्यानंतर पण आपल्याला आहे ना रोड दिसत नाही. बट मिलेगा मिलेगा मिलेगा. ये रोड कहीं ना कहीं तो मिलेगा शायद, लेकिन कहाँ यार. आय गेस की आपण परत तिकडच मागं जायला पाहिजे. कारण आपण ऍक्च्युअल मध्ये ह्या रोडने वापस यायला पाहिजे होतो. पण आपण त्या रोडने ह्या रोडने ती मुलं जे आत्ता जाताना दिसते तिथं पोरं, ह्या रोडने वापस आलो इथं. जो ऍक्च्युली हा रोड होता त्यांनी आपल्याला फिरून पूर्ण वरतून फिरून या रोडने वापस आणलंय. जी की खऱ्या अर्थाने ऑफ रोडिंगच होती मित्रांनो. ओके, सो आपण आपल्या परत मेन रोडला लागलोय आणि थोडा स्पीडअप करून मध्ये या ब्रेकफास्ट करून आपल्याला ऑलमोस्ट 1 तास झालाय.
आणि भूक लागली यार आता दुपार झाली. काहीतरी पण आपण स्पॉट मस्त जिथं आपल्याला जेवण करता येईल. तर आपण लवकरच एक 30 days नो शुगर चॅलेंज स्टार्ट करणार आहोत. ज्यामध्ये आपण रिफाईंड शुगर, पॅकेज फूड आणि शुगर म्हणजे आर्टिफिशियल शुगर तर आपण घेणारच नाही. म्हणजे मी तो डाएट तर ऑलमोस्ट फॉलो करतोयच आहे, पण 30 days साठी तर आपण एकदम झिरो करून टाकणार असतो. आणि बघूया, कारण माझी शुगर पण त्यामध्ये हाय झाली होती. तर आपण बघूया 1 महिन्यामध्ये माझ्या शुगरवर, ब्लड शुगरवर किती इम्पॅक्ट पडतोय त्याचा. आणि जर इम्पॅक्ट पडत असेल तर आपण नक्कीच तो डाएट, तो रुटीन आणि तो डाएट नक्कीच फॉलो करूया. तर मित्रांनो, ऑलमोस्ट 3 किलोमीटर आपलं घर आहे आणि आपल्याला हॉटेल मिळालेलं नाही. सो आपण लंच स्किप करतोय, जो आपण घरीच करू. पण होऊन बघू शकताय, वाटेत आपण कुठेतरी रस नक्की पिऊया. जर हा रोड इतका चांगला असता ना मित्रांनो, तर मी पूर्ण ब्लॉग शूट केला असता. बट सोलो ट्रिप असल्यामुळं एका हाताने ड्रायव्हिंग, एका हाताने ब्लॉगिंग करावं लागते. नेक्स्ट ब्लॉग आपण अशा ठिकाणी करू जिथे रोड, फूड आपल्याला एकदम चांगलं आणि बेस्ट मिळेल. ओके. सो आता माझा घसा कोरडा पडत चाललाय. मी आता एखादं रसाचं दुकान शोधतोय. भेटूया त्याच स्टॉपवर. सो आपल्याला एक रसवंती भेटली आहे रोडच्या एकदम साईडलाच. सो लेट्स सी, बघू तिथं भेटतोय का आपल्याला उसाचा रस. आय गेस भेटेलच. डॉगी डॉगी डॉगी. सो मस्त अशी त्यांनी छत्री बित्री टाकलेली आहे. मशनरी या रोडच्या एकदम कडेला त्यांचं जेवण चालू आहे वाटतं. सगळ्या प्लास्टिकची भाव वाढली ना. एक द्यायचा ना. हा, एक द्या. सो रस पिऊन झालाय आता. बाय बाय डॉगेश. आता 5 किलोमीटरवर आपलं घर येईल आणि आपण घरीच. आपले हात बघा मित्रांनो, हे बघा. ओके, निघूया आपण.
चलो चलो. रस इलेक्ट्रिक मशीन मधून पहिल्यांदाच रस घेतोय आपण आज. नाहीतर ते ऊसाचं कुऱ्हाळ आणि कधी कधी ते बैलाला बांधून ते काढतात ना, ते रस काढतात, तो रस पिलेला आहे. पण आज पहिल्यांदा आपण इलेक्ट्रिक मशीन मधून रस पिलोय. ओके, थोडंसं बरं वाटतंय, थंड वाटतंय आणि फ्रेश पण वाटतंय. पोहोचले आपल्या गावात आणि आज आमच्या गावामध्ये आठवडी बाजार असल्यामुळे गावात खूप गर्दी असत. इथून माझं घर ऑलमोस्ट 1 किलोमीटर आहे. या ठिकाणी आमचं जस्ट मोरिया हॉस्पिटल दिसतं, तिथं आमचं जुनं घर होतं. आणि माझं लेटेस्ट ऑफिस पण इथंच आहे मित्रांनो. याच काही दिवस मी तुम्हाला माझ्या ऑफिसची टूर नक्की करा. हां, आणि दिस इज आवर विलेज, दिस इज माय टाउन. जसं जसं घर जवळ येतं मित्रांनो, बॉडी जवाब देना शुरू हो जाती है. मी इकडून आपल्याला काय चाललंय, हा रोड आहे आमच्या घराकडे जाण्यासाठी. नॉस्टॅल्जिया फील करणारी महापुरुषी slightly left. And this is what we call a chaman chupi. Okay, that's right. आणि हे आलं मित्रांनो आपलं घर. Oh yeah. आर्या, तर मित्रांनो, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सोबत जर तुम्हाला असेच ब्लॉग बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.